नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा. रेल्वे स्थानकाचे नाव लोकमान्य बंधू लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. तर कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव लोकमान्य मधु दंडवते करण्याचे मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर पहिलं ऑप्शन बघा सावंतवाडी, दुसरा ऑप्शन आहे करी रोड, तिसरा ऑप्शन आहे मरीन लाईन आणि चौथा ऑप्शन आहे चर्नी रोड. तर याचं करेक्ट उत्तर आहे सावंतवाडी. ठीक आहे. तर लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस हे सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव ठरवण्याचे मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि या नामकरणाचा बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे रेल्वे स्टेशन बघूया ज्याचे नाव हल्ली बदललेलं आहे. तर बघा, करी रोडचं नाव नवीन झालेलं आहे लालबाग. स्टँडहर्स्ट रोडचं नाव झालेलं आहे डोंगरी. मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनचं नाव दिलं मुंबादेवी. त्यानंतर चर्नी रोडचं नाव झालेलं आहे गिरगाव. कॉटन ग्रीनचं नाव झालेलं आहे काळा चौक. डॉकयार्ड रोडचं नाव झालेलं आहे माझगाव. किंग सर्कलचं नाव झालेलं आहे तीर्थकर पार्श्वनाथ. मुंबई सेंट्रलचं नाव झालेलं आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ. त्यानंतर एल्फिस्टन रोडचं नाव झालेलं आहे प्रभादेवी. व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. त्यानंतर औरंगाबाद शहर आणि स्टेशनचं नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबाद शहर आणि स्टेशनचं नाव झालेलं आहे धाराशिव. त्यानंतर बघा काही भारतातील बघूया. तर मांडुआडीह उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्टेशनचं नाव झालेलं आहे बनारस. मुगलसराई उत्तर प्रदेश पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन म्हणून झालेलं आहे. आणि हबीबगंज मध्य प्रदेशमधलं राणी कमलापती रेल्वे स्टेशन नाव झालेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे रेल्वे स्टेशन होते ज्याचे नाव हल्ली बदललेले आहे, जे पेपरमध्ये नेहमी विचारत असतात. तर बघा दुसरा प्रश्न, व्हिज्युअल टिके हे भारतीय धावपटू कोणत्या राज्याशी आहे? पहिला ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे तेलंगणा, तिसरा ऑप्शन आहे तामिळनाडू, चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर व्हिज्युअल टिके हा भारतीय धावपटू तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे किंवा तामिळनाडू या राज्याचा आहे. ठीक आहे. तर बघा तो 400 मीटर शर्यतीत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. पुरुषाच्या 400 मीटर शर्यतीत 44.98 सेकंद वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रम केलेला आहे त्याने. त्यानंतर 45 सेकंदाच्या आत धावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तो तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करतो. त्याचे शिक्षक जमैकाचे जेसन डॉसन आहे. शिक्षकाचे नाव लक्षात ठेवा प्रशिक्षकाचे. त्यानंतर भारतीय 400 मीटर इतिहासातील ही एक मैलाचा दगड मानला जातो. त्यानंतरचा प्रश्न पहा. सध्या नवताप सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो 25 तारखेपासून. त्याबद्दल आपण प्रश्न आणलेला आहे, त्याच्याबद्दल विचारू शकता. तर बघा नवतपा म्हणजे काय? तर पहिला ऑप्शन बघा उन्हाळ्यातील सर्व उष्ण 9 दिवस. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा हे 9 दिवस सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन बघा त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उन्हाने टोक गाठलेले असते. आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी सर्व. तर बघा नवतपा म्हणजे वरील जेवढे पण तिन्ही ऑप्शन दिले म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे यापैकी सर्व. तर उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस असतात. यामध्ये हे 9 दिवस सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उन्हाने टोक गाठलेले असते. तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य राहणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला AI शिक्षिका कोण? ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बघा इराहा, दुसरा ऑप्शन आहे इरिस, तिसरा ऑप्शन आहे लिसा, चौथा ऑप्शन आहे मिका. तर भारतातील पहिली महिला AI शिक्षिका आहे इरिस, तिचं नाव आहे इरिस, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट इंजिनियर कोण आहे? तर देविका. भारतातील पहिली AI पोलीस कोण आहे? तर KP बोटला PSI ती. ठीक आहे. त्यानंतर बघा भारतातील पहिली AI शाळा
शांतिगिरी विद्याभवन केरळ. त्यानंतर AI चा शालेय पुस्तकात वापर कोण केला तर केरळनं केला सगळ्यात पहिले. भारतातील पहिला AI आधारित चित्रपट इराहा, ठीक आहे, इराहा आहे हा. आणि पहिली शिक्षिका इरिस आहे, कन्फ्यूज होऊ नका. भारताची पहिली AICT लखनौ आहे. त्यानंतर जगातील पहिली AI प्रवक्ता व्हिक्टोरिया शी युक्रेनला आहे. त्यानंतर जगातील पहिले AI CEO मिका. भारतातील पहिली AI न्यूज अँकर लिसा. आणि भारतातील पहिले AI विद्यापीठ आहे कोणतं तर कर्जतमध्ये आहे, ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे AIवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहे जे तुम्हाला 100% पेपरमध्ये विचारू शकतात, कारण सध्या AIचा सगळ्यात जास्त वापर होत आहे, ट्रेंड आहे. पुढील प्रश्न पहा. मे 2026मध्ये प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि केरिन घेदा यांना प्रदान करण्यात येणारा ऑर्डर ऑफ मापुंगुब्बे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा ऑप्शन आहे रशिया, तिसरा ऑप्शन आहे जापान, चौथा ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका. तर याचं करेक्ट उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर ऑर्डर ऑफ मापुंगुब्बे हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या देशाचा आहे? दक्षिण आफ्रिका. आणि कोणाकोणाला देणार आहे तर मे 2026मध्ये प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कोरिन घेंदा यांना प्रदान करण्यात येणार आहे, ठीक आहे. आणि त्या पुरस्काराचे नाव काय? ऑर्डर ऑफ मापुंगुब्बे. हा सर्वोच्च सन्मान कुठचा आहे तर दक्षिण आफ्रिकेचा आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. अग्निपरीक्षा हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? पहिला ऑप्शन आहे मेघालय, दुसरा ऑप्शन आहे मिझोरम, तिसरा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, चौथा ऑप्शन आहे सिक्कीम. तर अग्निपरीक्षा हा संयुक्त लष्करी सराव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला, ठीक आहे. तर अग्निपरीक्षा हा संयुक्त लष्करी सराव हा अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला. तर बघा आजच्या या चालू घडामोडी इथपर्यंतच. दररोज आपण 8 वाजता सकाळी या चॅनलवर चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आतापर्यंत आपले 19 व्हिडिओ झालेले आहे. उद्याचा 20वा व्हिडिओ याच टायमाला आणि याच चॅनलवर येणार आहे. धन्यवाद.